नमस्कार राम मंडळी, मी प्रेम 100 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोलापुरात सकाळपासून खूप पाऊस पडल्यामुळे कुठे जाता येत नव्हतं. श्रावण सोमवार होता तर सिद्धेश्वरला जाणारच होतो आम्ही. मग संध्याकाळी पालखीला जाऊ म्हणलं. आम्ही निघताना पाऊस नव्हतं, पण जेव्हा बाहेर पडलो खूप पाऊस चालू झाला. पावसात भिजतच मंदिरात पोहोचलो आणि महादेवांना जल अर्पण करून घेतलो. आतमध्ये आल्यावर समृद्ध कुठं हरवलेला काय माहिती पुढे गेलता व्हिडिओ शूट करण्यासाठी. एवढ्या पावसात सुद्धा आम्ही शूट करत होतो, कारण की इंस्टाग्रामला पोस्ट करायचं होतं. समाधीचं दर्शन घेतलो आणि संध्याची पूजा चालू होती. बरं झालं माझं मोबाईल वॉटरप्रूफ आहे, नाहीतर माझं मोबाईल खराब झाला असतं. दीदी मी इथं पोस्ट देत होतो, त्यांना समृद्ध सगळीकडनं व्हिडिओ घेत होता. हा व्लॉग थोडं 2-3 दिवस लेट झाला, कारण की घरात रिनोव्हेशनचं काम होतं आणि माझेही काम होते, त्यामुळे नाही जमलं. समाधीचं दर्शन घेतलो आणि आमच्या ते छोट्याशा शिवलिंगकडे आलो, तिथं दर्शन घेतलो आणि गर्भगृहात दर्शन आज खूप दिवसातून शांतमध्ये झालं. शिवाय 108 बेलपत्र वाहून झालं. मग नंतर तेवढ्यात पालखी पण आली होती. गेल्या 2 सोमवारपेक्षा या सोमवारी पालखी खूप छान सजवली होती. सहसा जास्त कोणाला माहित नाही रात्रीची पालखी असते म्हणून, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि तसंच पावसात सुद्धा खूप गर्दी होती लोकांची. रात्री 10, 10:30, 11 या टाइम मध्ये पालखी सोहळा पार पडतो. पालखीला घेऊन समाधी कट्ट्याला 5 प्रदक्षिणा घालतात आणि पालखीमध्ये लाइटिंग असल्यामुळे आणि पालखी भिजू नये म्हणून असं वरती काहीतरी लावले होते. जर पालखी सोहळ्याच्या टायमाला पाऊस आला नसता तर या लोकांची पण धावपळ झाली नसती. हा जो मुलगा आहे ना, जो आरती फिरवतोय, तो आमच्या ओळखीचाच निघाला. इंस्टाग्राम वरनं पण ओळख झाली. घरी जाताना खूप मोठा इश्यू झाला. समृद्धच्या गाडीची चावी हरवली होता आणि मग शेवटी रिक्षाने आलो. आणि आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.